मंडळी, वक्त वक्त की बात है, वक्त बदल भी जाएगा। आज तेरा है, कल मेरा हो जाएगा। छगन भुजबळांनी मारलेला हा डायलॉग त्यांच्या आयुष्याचा सार आहे। आज तो त्यांनी पुन्हा खरा करून दाखवला। छगन भुजबळ म्हणजे एक वादळी व्यक्तिमत्व, महाराष्ट्राच्या राजकारणातलं, ज्यांनी राजकारणात अनेक वादळं उठवली, ज्यांनी अनेक वादळं अंगावर झेलली, ज्यांनी वादळं परतवून लावली आणि वादळात सापडले सुद्धा। आता या वादळात भुजबळ संपतील असं वाटत असताना ते पुन्हा पायरून उभे राहतात। भुजबळ आता संपले असं वाटत असताना एकट्या भुजबळांच्यासाठी आज स्वतंत्र शपथविधी सोहळा पार पडला। भुजबळांची मंत्रिमंडळात पुन्हा झोकात एंट्री झाली। याला नेमकं काय म्हणावं? सत्ता आल्यानंतर मंत्रिमंडळातून भुजबळांना डावलण्यात आलं होतं, तेव्हा भुजबळ नाराज झाले आणि नाराज भुजबळांनी तेव्हा एक इशारा दिला, जहां नहीं चैना वहां नहीं रहना। भुजबळ पुन्हा बंडाच्या पवित्र्यात दिसले। वादळ उठणार राजकारणात महाराष्ट्राच्या असं वाटत असताना पडद्यामागे काही घडामोडी घडल्या। भुजबळ भाजपमध्ये जाणार अशी चर्चा रंगली। फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर भुजबळांनी आपली तलवार काहीशी म्यान केली। अखेर भुजबळांसाठी मंत्रिमंडळाचं दार उघडलं। खरं तर भुजबळ आणि वाद हे फार जुनं समीकरण आहे। त्यांच्या मंत्रिमंडळातल्या एंट्रीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र आक्षेप घेतला, नाराजी व्यक्त केली आणि अजित पवारांना मराठ्यांच्या नाराजीची किंमत मोजावी लागेल असा इशारा दिला। तिकडे अंजली दमानिया यांनीही भुजबळांच्या शपथविधीवर तिखट प्रतिक्रिया दिली। भुजबळ वादात सापडतात, वादातून ते सही सलामत बाहेर पडतात आणि पुन्हा कमबॅक करतायत। मास लीडर असणं भुजबळांची सगळ्यात मोठी ताकद आहे का, जमेची बाजू आहे का? मग कालपर्यंत नकोसे असलेले भुजबळ असे अचानक अजित पवारांना पुन्हा हवेहवेसे का वाटले बरं? भुजबळ राजकीय पक्षांची मजबुरी बनली आहेत का? येणाऱ्या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून भुजबळांना ही संधी तर दिली गेली नाही ना? भुजबळांचं कमबॅक मराठा समाजाची नाराजी ओढून घेणारं ठरू शकेल का? सरकारला ते परवडणार आहे का? आणि त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल का? या सगळ्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे। आपल्या सोबत आज या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी आहेत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि त्यानंतर इतर पाहुण्यांकडे आपण जाऊया। पण आता आपल्या सोबत असणार आहेत मनोज जरांगे पाटील। दादा, स्वागत आहे तुमचं। माझा प्रश्न थेट सवाल तुम्हाला दादा आहे, तुम्हाला काय वाटतं, का घेतला असावं छगन भुजबळांना सरकारमध्ये? भूमिका काय असावी त्याच्या मागची आणि तुमचा विरोध काय? नाही, विरोध असण्याचं काही कारणच नाही आहे, परंतु ते एखाद्याच्या गोरगरिबाच्या लेकराला आरक्षण लागतं त्याला विरोध करतो, म्हणजे नीतिमत्ता चांगली नाही म्हणून विरोध आहे। त्यांच्या विचाराला आमचा पूर्णपणानं 100% विरोध आहे। कारण इतके गलिच्छ विचार एखाद्याच्या लेकरा बाळाविषयी असू नयेत म्हणून तिथं विरोध आहे। आणि ते आला काय आणि गेला काय त्याचा काही फरक पडत नाही आम्हाला। ते आज नवीन थोडा आहे, पहिल्यापासूनच मंत्री आहे आणि त्याची पहिल्यापासून नियतच बनलेली की गोरगरिबांच्या लेकराला विरोध करायचा। त्यांनी अनेक ओबीसीच्या 200 जाती पुढे येऊ दिलेल्या नाही आहेत, हे गोरगरीब ओबीसींना माहिती आहे। त्याच्यामुळे आम्हाला दुःख नसण्याचं काही कारण नाही आणि त्याला काय एवढा आनंद व्यक्त करायची गरज नाही। मंत्रीपद दिलं तर उष्टच खरकटत ताट दिले खायला आणि कुठं पहिल्याच्यात दिलंय त्याला। पण आता हे अजित पवारांनी हे जाणून बुजून केलंय असं म्हणण्याऐवजी आता तर अशा माहिती मिळतात की फडणवीस साहेबांनी दिलंय वाटतं, दोघांनी, अजितदादांनी आणि त्यांनी दोघांनी मिळून दिलं तर आम्हाला काय फरक नाही। आमचा फक्त एवढंच म्हणणं आहे, मराठा आरक्षणाला विरोध नाही करायचा, लेकरा बाळाला विरोध करायचा नाही। काय पडलेलं होतं मोकळं सध्या तर दिलं असं काय, आता काय त्याच्यात काय आनंद आहे बरं एवढा? एक तर खरकटत ताट दिलंय, काय त्याचा खाण्याचाच आनंद व्यक्त करतोय, ते हातापाया पडून घेतलंय म्हातारपणाला, त्याने ते म्हातारपणाला लेकरू झाल्यासारखा आनंद आपला करतोय व्यक्त। जे फटाकडे पहिलेच आणलेले होते ते कुजून जायचे, त्याचे मागून दारू निघून जायचे म्हणून फुसके फटाकडे व्हायचे तर आपले बस त्याने वाजेत थोडे आनंद तेवढाच। आता ओबीसीचं मतदान दुसरं काय, नगर परिषदा येतात, जिल्हा परिषदा, पंचायत समितीला सभा घेऊन पळायला लावते, चॉकलेट देते, नादी लावते, सोडून देते। काय त्याचे एकटा थोडा असं आहे केलंय मातंबर आहे, खूप ओबीसी मध्ये मातंबर येतं आणि त्याच्यापेक्षाही खूप उच्च विचाराचे येतं, ताकदवर येतं, पण आता त्याला मान वर काढू देत नाही कुणी। त्याला वाटतं माया मागं उभं राहावं यांनी, असं इतक्या वाईट विचाराचा माणूस येतो। बरं, पण तुम्हाला असं वाटतं की निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच हे सगळं मुद्दाम घडून आणलेलं आहे, राजकीय हेतू याच्या मागचा आहे? हे छगन भुजबळ सुद्धा माहित असेल ना, आम्हालाच काय सगळ्या महाराष्ट्रालाच कळतंय। कारण इतका जातीवादी माणूस परवडतच नाही। जाती जातीत ओबीसीत मराठ्यात भांडणं लावून द्यायची आणि तिकडे मजात बसायचं
आणि त्याला देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा परवडत नाही तो, आणि अजितदादांना पण नाही परवडत, कुणालाच परवडत नाही तो माणूस. कारण ओबीसीचे लिडरशिप करणारे खूप लोक आहेत, अत्यंत हुशार सुद्धा आहेत. पण आता त्यांना काय, हे मोठ्या झाडाखाली म्हणतात ना, बारीक झाड उगत नाही, असं हे बाकीच्या दुसऱ्याला वर जाऊ देत नाही. त्यामुळं ते परत म्हणले असते घ्या निवडणुकीपुरतं लय आरडत आहे, आरडायचं तरी बंद करील. पण ओबीसीना खुश करण्यासाठी जरी त्यांना हे दिलं असेल तर याची प्रतिक्रिया मराठा समाजातून काय उमटते? मराठा समाज काय विचार करतोय? आम्हाला विचार करायची काही गरज नाही त्याची. मी म्हणतो त्याला आम्हाला महत्व द्यायची गरज नाही. त्याला कुठं ओरिजिनल पाहिलं फळीत बसले, त्याला ते उष्ट खरकट ताट दिलंय, बस आता खात कवर बिन काय आहे त्याला. दुसऱ्याला नाराज करून त्यांनी घेतलंय, काय दुसरं काय केलंय त्यांनी कोणता तीर मारलाय. ते जर खरं मातंबर नेता असता, लिडरशिप असती, किंवा तुम्ही म्हणतात तसा मास फीस काही असला असता तर पहिल्या फळीतच घेतला असता ना. त्याला काय आता दिलंय खरकट ताट, बसलंय खात आता उष्टून काय आता असत नाही तर काय तर. पण गोरगरीब ओबीसींना माहिती आहे आणि मराठ्यांना माहिती आहे की ह्यो फक्त वाद लावण्यापुरता येतो, मंत्रिपदाचा गैरवापर करतो, काही देत नाही कोणाला, दुसऱ्याला काही मिळू देत नाही कोणाला. अशा शेकडो जाती पडल्यात की पुढे सुद्धा येऊ दिलेल्या नाही आहेत. आम्हाला कशाला उगाच विनाकारण ही करताय, आणि आम्हाला काय दुःख बी नाही त्याचं. तो आला काय आणि गेला काय आम्हाला काही फरक पडत नाही. पण फडणवीस साहेबांनी आणि अजितदादांनी त्याचं ऐकून मराठा आरक्षणात खोड करायची नाही, हैदराबादचं गॅजेट लागू करण्यापासून रोखायचं नाही, त्याचं ऐकून सगळ्या सोयरीची अंमलबजावणी थांबवायची नाही. मराठा आणि कुणबी एक हे 58 लाखाच्या नोंदीचा अहवाल दिलाय, त्याचं JR काढायचा, सगळ्या केसेस मागं पण घ्यायच्या, शिंदे समितीला मुदतवाढ पण द्यायची, हे सगळे काम करत. त्याला सांगून त्याचं ऐकून जर मराठ्यांना काही डावचायचा प्रयत्न केला आणि त्यांनी का काय याच्यात खोड केली तर मराठ्या संघ खेटायचं हे सुद्धा लक्षात ठेवायचं. हो, मग गाठ आमच्याशी आणि 29 ऑगस्टला आम्ही मुंबईला येतोयच, हे लक्षात असू द्या. अजितदादांनी चूक केली त्यांना घेऊन, आणि मग लय चांगलं केलं काय. मराठ्यांच्या पोराला आता कुठंतरी वाटत होतं की चला बळ देतील, पोरांकडे लक्ष देतील. कारण त्यांचे जे आमदार मंत्री खासदार आहेत ते ज्या ज्या मतदारसंघातून निवडून येतात तिथल्या गोरगरीब पोरांना पण अशा आहेत ना, तर आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, आम्ही नोकरीला लागलो पाहिजे, आम्ही शिक्षणात गेलो पाहिजे, राज्याच्या केंद्राच्या योजना मिळाल्या पाहिजेत. आणि अजितदादाने जो माणूस घेतलाय तो नेमका विरोध करतोय. म्हणजे कुठंतरी आता पोरांना थोडा ओढा त्यांच्याबद्दल वाढायला लागला होता, त्यांच्याबद्दल प्रेम वाढायला लागलं होतं. तर ठुली ते आठवलं त्यांना, काय इगार आठवून गेले सगळे, आणि ते काय म्हणतात ना, विपरीतकाली विनाशी बुद्धी असलं खेळ करून ठेवला आणि मोकळे झाले. पण त्याची किंमत मोजावी लागणार आहे त्यांना 100%. कारण आमच्या नरडीचा घोट घेणारा माणूस आरक्षणाचा, त्या माणसाला जर तुम्ही बळ देणार असले, तुम्ही त्याला मंत्रिपद गैरवापर करण्यासाठी देणार असले, जाती जाती तेढ निर्माण करण्यासाठी देणार असले, त्या मंत्रिपदाचा वापर करून गाव खेड्यात ओबीसी मराठा वाद लावतोय हे उभ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. नसता त्यांनी विरोध नाही केला तर त्यांचा आमचा काही वैरच नाही. पण त्यांच्या मतदारसंघात मराठा समाजानेच त्यांना निवडून दिलं आणि त्यामुळे मराठा समाजाच्या पाठबळावरच मी निवडून आलो असं ते मांडणी करतात. हा, मग त्या मराठ्यांना बी कळायला पाहिजे ना, आता त्यांनाही कळणं गरजेचं आहे ना, की ज्याला मोठं केलं तेच तुमच्या पोराचे मुर्दे पाडायला लागले, औषध पाजायला लागला, त्यांनाही कळायला पाहिजे. लोकांना मराठ्यांचे संस्कार कसे जाऊ द्या, चुकला असेल इथून पुढे नियत बदलील म्हणून त्याच्या येवल्या मतदारसंघातल्या मराठ्यांनी केलं असेल मतदान. त्यांना काय माहिती पुढे बी असं वागल म्हणून. कारण यांनी याचे संस्कार बदलणं गरजेचं होतं की आता मराठ्यांनी आपल्याला जर निवडून दिलंय, आपल्याला जर मराठ्यांनी मतदान केलं तर त्यांच्या लेकराच्या नरडीचा घोट घ्यायचा नाही, आरक्षण त्यांना द्यायचं, त्यांचे लेकरही नोकरीला लागले पाहिजे, ही नियत त्याची असली पाहिजे होती. परंतु आता उघडतील मराठ्याचे डोळे आणि आता मराठा खरबडून जागा झालेला आहे की हे प्रत्येक वेळेचे दगे फटके, प्रत्येक वेळेचा अन्याय अत्याचार नुसतं आम्हीच का सहन करायचा, आम्हीच शांततेच्या भूमिकेत प्रत्येक वेळेस यायचं. ते आले ना, आम्हाला काही दुःख नाही बडे भाऊ, काय व्हायचं ते होऊ दे. त्या काय आम्हाला ते पहिल्यापासून, ते काय नवीन आहे काय आता, पहिल्यापासूनच आहे. त्याच्या आता नियतच तसली आहे. त्याने आता म्हातारपणाला हात पाया पडून घेतलंय, त्याला वाटलं या पडून याच्या पाया पडे त्याच्या पाया पडे, त्याने बळच घेतलंय आणि आता ते त्याचाच आनंद व्यक्त करते. काय उठ्या ताटावर आनंद व्यक्त करतो भाऊ, त्यामुळे आम्हाला महत्व वाटत ना त्याचं. बरं, ठीक आहे. खूप खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. मनोज जरांगे पाटील आपल्या सोबत होते आणि त्यांनी ही भूमिका मांडलेली आहे. पण छगन भुजबळ यांच्या एंट्रीच्या नंतर काही सवाल निर्माण झाले ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे मान्यवर पाहुण्यांच्या सोबत. हे सवाल कुठलेत? आज बडे मुद्देच्या माध्यमातून आपल्याला चर्चा करायची आहे. मंत्रिमंडळात आल्यानं सरकारचं खरंच बळ वाढणार आहे का? निवडणुका डोळ्यासमोर आहेत आणि त्यामुळे सरकारनं हा निर्णय घेतला का? भुजबळांना मराठा समाजाचा विरोध नेमका काय? काय भीती आहे मराठा समाजाच्या मनात? याच्याबद्दलची चर्चा आपण करूया. भुजबळ राजकीय पक्षांची मजबुरी आहेत का? कारण कायम भुजबळ बाजूला पडतात आणि पुन्हा ते मेनस्ट्रीममध्ये येतात. त्यांना का आणलं जातं?
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भुजबळांची ही एंट्री झाली आहे का हा सवाल आहे। ओबीसींना खुश करण्यासाठी हे सगळं केलं गेलं का? भुजबळांच्या एंट्रीनं मराठा समाज नाराज होईल का? ही जी भीती आहे ती भीती किती आहे याच्याबद्दल सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे। आणि ओबीसींना खुश करण्यासाठी भुजबळांची ही एंट्री झालेली आहे का? सत्तेचं समीकरण साधण्याचा प्रयत्न आहे का? तिकडे मुंडेंना बाजूला केलं मग ओबीसीच द्यायचा म्हणून भुजबळ आले का? या सगळ्याची आपण चर्चा करूया। मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत। आज या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत आता आहेत ओबीसी नेते लक्ष्मण हाके। स्वागत आहे तुमचं लक्ष्मणजी। आपल्या सोबत थोड्याच वेळात जोडल्या जातील समाजसेविका अंजली दमानिया। आपल्या सोबत थोड्याच वेळात ओबीसी नेते प्रकाश शेंडगे येत आहेत। आपल्या सोबत मराठा आंदोलक योगेश केदार जोडले गेलेले आहेत। योगेशजी स्वागत आहे तुमचं। ओबीसी आंदोलक आपल्या सोबत ॲडव्होकेट मंगेश ससाणे सुद्धा जोडले गेलेले आहेत। मंगेशजी तुमचंही स्वागत आहे। आणि मराठा आंदोलक गंगाधर काळकुटे सुद्धा या चर्चेत सहभागी झालेत। गंगाधरजी स्वागत आहे तुमचं। सुरुवात मी करणार आहे लक्ष्मण हाके यांच्यापासून। लक्ष्मणजी, छगन भुजबळांची एंट्री मंत्रिमंडळात व्हावी ही तुमची इच्छा होती। आज ती इच्छा पूर्ण झालेली आहे। पण या निमित्तानं ओबीसींना खुश करण्याचा प्रयत्न निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आलेला आहे। यामागे राजकारण असं सांगितलं जातंय। तुम्हाला काय वाटतं? निश्चित या प्रश्नामध्ये तथ्य आहे, कारण ओबीसींचं उपद्रव मूल्य हे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिलेलं आहे। आत्ताच एक महाशय तुम्ही सुद्धा विलासजी मी तुमच्यावर आरोप करतोय की तुम्ही सुद्धा आमच्या बाबतीत सोशल डिस्क्रिमिनेशन दाखवताय। अरे त्याला बसवा ना आमने सामने, आम्ही बोलू। अरे ज्याला संविधानिक भाषा बोलता येत नाही, ज्याला लोकनियुक्त सरकारचा निर्णय ज्याला मान्य नाही, ज्याचं तोंड विधानसभेला फुटलंय आणि त्यांनी काय वारंवार इशारे द्यायचे, बोलून बाजूला झाले। अरे बसवा आमने सामने, आहे ना संविधानिक भाषेत बोलायचे। आम्ही जर खालच्या भाषेत बोलायला लागलो ना यांना पळावं लागेल माळामाळानी। काय चाललंय? त्यांचे प्रतिनिधी आहेत ते बोलतील आणि त्यांची भूमिका ते मांडतील ना। काय प्रतिनिधी? आता शेवटी काय भीती वाटते का? नाही, शेवटी त्यांचा निर्णय आहे ना, तो त्यांचा निर्णय आहे। त्यांनी बोलायचं की नाही तुमच्या आम्ही बाहेर जायचं का? आम्ही बाहेर जायचं का? आम्ही बाहेर जायचं का? नाही, तुम्ही तुमची भूमिका मांडा। लोकनियुक्त सरकार ज्या 12-13 करोड जनतेनं ज्या मुख्यमंत्र्यांना निवडलंय त्या मुख्यमंत्र्यांचा पहिल्यांदा आम्ही आभार व्यक्त करतो। कारण विधानसभेला आम्ही ओबीसीनी जाहीर आव्हान करून या महायुती सरकारला निवडून दिलंय। मग ज्यावेळी एखादं मंत्रिमंडळ ज्यावेळी निर्माण होतं त्यावेळी सर्वसमावेशक प्रतिनिधित्व मंत्रिमंडळात द्यावं लागतं। हे लोकशाहीचं व्यवच्छेदक लक्षण आहे। आणि मग त्यांना प्रतिनिधित्व मिळालं, खरकट खाल्लं, वरकट खाल्लं, ही भाषा बोलायची सार्वजनिक ठिकाणी आणि तुम्ही पण त्याला स्पेस देता। काय चाललंय हे नक्की? अरे ही लोकशाही आहे। मराठवाड्यातली भाषा। हा गंगाधरजी गंगाधरजी त्यांचं म्हणणं आहे ही भाषा योग्य नाहीये। मराठवाड्यातली भाषा आहे आणि कुणाच्या अन्नात माती कालवण्यापेक्षा ती भाषा बोललेली बरं असं मला वाटतं। 50% आतल्या आरक्षणाला सुद्धा हे भुजबळ विरोध करतात आणि 50% वरचं आरक्षण फडणवीस साहेबांनी दिलं होतं, त्याच्या आधी महाविकास आघाडीने दिलं, ते आरक्षण घालवायला सुद्धा हा भुजबळ आणि त्यांचे लोक सहभागी आहेत त्याच्यात। आणि त्यांचा सत्कार त्या वकिलाचा सत्कार काय साध्य करू पाहतायत तुम्ही? शिवाय देता का ओबीसींना? सत्कार केला तिथं मंत्रिपद दिलं, तुम्हाला साधी प्रतिक्रिया सुद्धा देता येत नाही। लोकशाही ही लोकशाही आहे। इथं कुणाच्या बापाची जागीर नाही, इथं लोकशाही आहे। इथं सर्वसामान्य माणसांनी छगनराव भुजबळांना निवडून दिलंय। तुम्ही काय बोलता? कुठली भाषा वापरताय तुम्ही? अरे गावगाड्यामध्ये लोकशाहीची भाषा तुम्ही बघा। गेल्या लाट्याकाट्याची लढाई कोणाला धमकी देताय तुम्ही? बरं ठीक आहे। दोघांनाही थांबवतो, आपण मुद्द्यावर बोलूया। भाषा बोलायला शिका। आपण भाषेवर नाही, आपण मुद्द्यावर बोलूया। मला योगेश केदार तुम्हाला विचारायचं आहे। योगेश केदारजी, मराठा समाजात एवढी अस्वस्थता का? भुजबळांना मंत्रिपद दिल्यानंतर ही एवढी अस्वस्थता का? लक्ष्मणजी प्लीज 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 दोघांनाही थांबवतोय। योगेशजी, भुजबळांना मंत्रिपद दिल्यानंतर मराठा समाजात एवढी अस्वस्थता का? सुरुवातीलाच अजून एक गोष्ट सर भाषेच्या संदर्भातही मी इथं नमूद करू इच्छितो, विनम्रपणे इच्छितो। लक्ष्मणराव हाकेने सुद्धा मागच्या काळामध्ये छत्रपती संभाजीराजांच्या बाबतीत बोलत असताना अगदी
म्हणजे तुच्छतेच्या शब्दानं लक्ष्मणराव हाके नेहमी बोललेले आहेत. ते लक्ष्मणरावचं तेही चुकतंय. आणि जरांगे पाटलांनी छगनराव भुजबळांच्या संदर्भानं आरतुरे बोलणं हे सुद्धा आमच्यासारख्या सर्वसामान्य मराठ्यांना किंवा ज्याला अभ्यास आहे त्याला काय कळतंय हे आम्हाला पटत नाही. काय तुमच्या वर्चस्वाखाली जगायचं? एक मिनिट लक्ष्मणजी त्यांचं म्हणणं तरी होऊ द्या ना, त्यांचं म्हणणं ऐका ना. डॉक्टर बाबासाहेब लक्ष्मण तुम्हाला लक्ष्मणजी मी दोघांनाही थांबवतोय. लक्ष्मणजी प्लीज 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 माझी विनंती आहे तुम्हाला मुद्दे मांड. आपण मुद्द्यावर बोलूया ना. आपण भाषेचा स्तर सांभाळूया. आपण मुद्द्यावरती बोलूया. आपण मुद्द्याची चर्चा करूया का? योगेशजी उखाळ्या पाखाळ्या नको. माझा थेट सवाल आहे. योगेशजी मी त्यांना थांबवलंय. हा मुद्द्यावर बोला. हा, मराठा समाजामध्ये एवढी अस्वस्थता का आहे? भुजबळांना मंत्रिपद दिल्यानं का एवढी काय भीती आहे की भुजबळ मंत्रिमंडळात आल्यानंतर आपलं नुकसान होईल असं वाटतंय का? नाही, 100% महाविकास आघाडीच्या काळामध्ये ज्या वेळेस छगनराव भुजबळ साहेब मंत्री होते आणि बांठिया कमिशनच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन खाली ट्रिपल टेस्ट सुरू होती, त्यावेळेला भुजबळ साहेबांनी उघडपणे असं बोलायला चालू केलं होतं की उत्तर भारतातले जे काही महाराष्ट्रामध्ये राहणारे ओबीसी असतील, म्हणजे जिथं जे काही यादव आहेत ते आहेत आणि इथं महाराष्ट्रात असतील, त्यांनाही महाराष्ट्रातल्या याच्यामध्ये इम्पेरिकल डेटामध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही मोजा. म्हणजे त्यावेळेस भुजबळ साहेबांच्या मानसिकता मराठा समाजाच्या लक्षात आले की अरे महाराष्ट्रात आपण हजारो वर्षापासून एकत्र राहिलेले मराठे जे कुणबी आहेत आपण एकत्र आहे, मराठ्यांना नको पण उत्तर भारतीयांना घ्या, अशी जी काही भुजबळ साहेबांची त्यावेळेसची मानसिकता होती. तेव्हापासून त्यांच्याविषयी एक संशयाचं वातावरण तयार झाले. भुजबळ साहेबांना ओबीसी आरक्षणामध्ये मराठे नको आहेत, इतर सगळे चालतील. एक. दुसरं, आता ज्यावेळेस शिंदे समितीच्या माध्यमातून जे काही कुणबी दाखल्यांच्या संदर्भाने जी काही एक्सरसाइज सुरू आहे त्याच्यामध्ये सुद्धा छगनराव भुजबळ साहेब अडथळा निर्माण करतील असा एक संशय त्यांच्याविषयी आहे. आणि ज्या पद्धतीनं मराठा समाजाच्या आरक्षणाचं आंदोलन मोठं होत होतं त्यावेळेला भुजबळ साहेबांनी एंट्री केली आणि मराठा द्वेषाचं राजकारण करायला चालू केलं. आज छगनराव भुजबळ साहेबांनी शपथ घेतली. मुख्यमंत्र्यांना त्यांना शपथ म्हणजे कोणाला मंत्री करावं याचा म्हणजे अधिकार आहे, ते त्यांच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये येते. पण भुजबळ साहेबांनी ज्यावेळेस तुम्ही शपथ घेत असताना मी कुणाच्या विषयी ममत्व किंवा आकस न बाळगता राजकारण करेन किंवा मी हे करेन असं त्यांनी जे शपथ घेतले त्या शपथेला छगनराव भुजबळ आजपर्यंत जागलेले दिसले नाहीत. यापुढे त्यांनी जागावेत अशी अपेक्षा. ठीक आहे, ऍडव्होकेट मंगेश ससाणे आहेत, मी त्यांना विचारतो नेमका तुम्ही मुद्दा उपस्थित केला, मी तोच विचारतो. आरोप थेट आहे की भुजबळ हे मराठा द्वेषाचं राजकारण करतायत मंगेश ससाणेजी, म्हणून त्यांना त्याच्याबद्दलचा विरोध आहे. तुम्हाला आक्षेप मान्य आहे का? आणि दुसरं मंत्रिपदावर असताना आकसानं वागलं जाऊ नये पण ते वागलं जातंय अशा प्रकारचा एक आक्षेप आहे. विलासजी, हे शिवराळ वाचाळ मनोज जरांगे यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत. तुम्ही एका मोठ्या प्रगल्भ समाजाचं नेतृत्व करताय आणि तुम्हाला जर नेता मानलंय तर तुम्ही त्या अख्ख्या समाजाचे प्रतिनिधी म्हणून समोर येत असता. त्यामुळे 2 मिनिटं थांबा योगेशजी, ऐका जरा. त्या मनोज जरांगेंनी जे शब्द वापरले हा तुमचा नेता आहे का? हा प्रश्न आहे, दुर्दैव आहे. काय बोलले तुम्ही बघितला का? योगेशजी त्यांचं ऐकूया, त्यांचं म्हणणं काय ऐकूया. काय बोलले योगेशजी? ऐकूया त्यांचं म्हणणं ऐकूया. प्रतिनिधी आपण करतोय आणि समाजाला आपण तिथं प्रतिनिधित्व म्हणून आपण दाखवतोय, तर आपल्या समाजाचा प्रतिनिधी कसा बोलतो याचं आकलन केलं पाहिजे. दुसरा मुद्दा, भुजबळ साहेब मराठा समाजा विरोधात आहे का? तर बिलकुल नाही. SCBCचं वेगळं 10% आरक्षण दिलंय, ते अबाधित आहे ना, त्याला कधी विरोध केला भुजबळ साहेबांनी? गंगाधरजी येतो तुमच्याकडे थांबा. मंगेश ससाने तुम्ही पण होते त्या कार्यक्रमाला. EWSचं आरक्षणाचे EWSचे दाखले त्यांनी पण घेतला. ते राहिला विषय. कधी केला विरोध? 50% सुप्रीम कोर्टाने वैध ठरवलं. कोण विरोध करू शकतो? आणि तुम्ही पण होते तिथं, माहिती घ्या जरा. ठीक आहे, गंगाधरजी त्यांचा मुद्दा पूर्ण होऊ द्या.
गंगाधरजी, येतो तुमच्याकडे. 50%च्या नाही 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 नाही, असं नाही, अशी चर्चा नाही होऊ शकत. मंगेशजी, तुमचा मुद्दा पूर्ण करा, मी जातो. गंगाधरजी, येतो तुमच्याकडे येईन तेव्हा तुम्ही तुमचा मुद्दा मांडा प्लीज. आता योगेश केदारांनी जो इम्पेरिकल डाटाचा विषय काढला, बाठिया कमिशनचा विषय काढला, त्या बाबतीत मला स्पष्टीकरण द्यायचंय. पॉलिटिकली बॅकवर्ड क्लास म्हणजे राजकीय दृष्ट्या ज्याला प्रतिनिधित्व मिळालेलं नाही, त्याचा जर आपल्याला लेखाजोखा काढायचा आहे तर महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 50-60 वर्षामध्ये किती आमदार झाले, ग्रामपंचायत पासून महानगरपालिकेपर्यंत सगळ्या सहकारामध्ये, जिल्हा बँकामध्ये, पिढी तुमच्या दूध संघामध्ये, सहकारामध्ये नेतृत्व कुणाला मिळलं याचा लेखाजोखा काढला तर फक्त याच्यामध्ये जास्तीत जास्त वाटा मराठा समाजाचा आहे. इम्पेरिकल डाटा म्हणजे काय की ज्यांना पॉलिटिकली बॅकवर्ड राहिलेले त्यांना प्रतिनिधित्व पर्याप्त मिळालेलं नाहीये, त्याचा तो डाटा होता. भुजबळ साहेबांनी आणि पॉलिटिकली बॅकवर्ड क्लास हा कुठला तरी एक जात नसती, तो एक वेगळा घटक असू शकतो, हे भुजबळ साहेबांनी मानलं. पॉलिटिकली बॅकवर्ड म्हणजे पॉलिटिकल फॉरवर्ड कोण आहे? ते मुख्यमंत्री किती झाले पण कॅबिनेट मध्ये काय बाठिया कमिशनच्या वेळेस तुम्ही त्याचं उत्तर द्या. उत्तर भारतात तुम्हाला ओबीसी चालतात, महाराष्ट्रातले मराठे कोण ओबीसी मध्ये नको, काय हे भुजबळ साहेबांची? तुम्ही राजकीय मागास आहात का? राजकीय मागास आहात म्हणजे राजकीय मागास नाही का? तुम्ही कोण आहे ते आयोग? बघा सर, राजकीय मागासलेपणा ओबीसी आरक्षणाचा क्रायटेरिया आहे का? सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस असं संविधानामध्ये नमूद आहे. तुम्ही राजकीय बॅकवर्डनेसचा पुन्हा मुद्दा काय आणायला लागला अजून? हा योगेशजी, एक प्रश्न तुम्हाला विचारतो. एक रिक्वेस्ट आहे माझी, एक रिक्वेस्ट. आता जे काय आमचे मंगेश दादा बोलायला लागलेले आहेत की राजकीय मागासलेपणा स्वातंत्र्य झाल्यानंतर मराठ्यांचं प्रतिनिधित्व जास्त होतं. अहो, ओबीसी आरक्षण लागू झाल्यानंतर बघा फक्त माळी, धनगर, वंजारी, बंजारा एवढ्या 4-5 जातीला मिळाले. कुठं नाव्याचे आमदार बनलेत, कुठे सुताराचे खासदार बनलेले आहेत, कुठे कुंभाराचं IAS बनलेले आहेत. हे याचा विचार करा. आज कुणबी समाजातलं माझं एक म्हणणं आहे, ह्या सगळ्याचे छोटे बेडर आता आमचे लक्ष्मणराव म्हणतात बेडर सगळे लाभ घ्यायचा असेल. मंगेशराव, तुमचा आवाज येत नाही. मंगेशराव, तुमचा आवाज म्यूट आहे, तुम्ही बोलताय, तुमचा आवाज म्यूट केला, तुमच्याकडून बहुतेक म्यूट झालाय. योगेशजी, तुमचा मुद्दा घेऊन मी जातो. तुमचा मुद्दा पूर्ण करा. मला लक्ष्मण हाकेंना विचारायचं. आज कारखाने ओबीसी मधल्या कुठल्या समाजाकडे आहेत याचं चिंतन करावं. माळ्याकडे किती कारखाने आहेत, धनगरांचे किती कारखाने आहेत, याचा विचार करा. वंजारी समाजाचे किती कारखाने आहेत, बंजाराचे किती आहेत, पण सुताराचे किती, लोहाराचे किती, बेडरचे किती, भट्ट्याचे किती, नंदीवाल्याचे किती, ह्याचा तुम्ही विचार करा. मग ओबीसी वेगळं का नको? हा काढा ना. ओबीसी मध्ये सुद्धा 2 गट करा ना. आता पळ काढताय. योगेशजी, मी उत्तर घेतो. लक्ष्मणजी उत्तर द्या, नंतर मंगेशकडे जातो. बघा, महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये नेहमी आता योगेशजींनी काय सांगितलं की माळी, धनगर, वंजाऱ्यांनी पॉलिटिकली राजकारण खाऊन टाकलं. अरे पण आरक्षण नसताना महाराष्ट्राचं राजकारण मराठ्यांनी खाऊन टाकलं. नेहमी वरची जात खालच्या जातीला टाळूवरती लाता मारते. अरे हे प्रतिनिधित्व आहे. अरे इथले आमदार, खासदार, मुख्यमंत्री झाले कोण? ज्यावेळी संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला, महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईक कोण होते? सगळ्यात जास्त आरक्षणाच्या आधी झाले मुख्यमंत्री महाराष्ट्रात. अरे आता शांत ऐकायचं. योगेशजी, तुमचं म्हणणं ऐकलं, त्यांचं ऐकूया प्लीज. कोणी मध्ये बोलू नका. एक जण. विलासजी, अरे यशवंतराव चव्हाणांनी संयुक्त महाराष्ट्राचा कलश महाराष्ट्रामध्ये आणला. खणाला खण, चोळीला चोळी. एक तर राजकारण पवार पाटील देशमुखाच्या वाड्यावरून होईल, नाहीतर राजकारण धनगरांच्या वाड्यावरून होईल किंवा 18 पगड जातीच्या वाड्यावरून होईल आणि ज्याला त्याला मान सन्मान भेटेल, हे यशवंतराव चव्हाणांचं वाक्य होतं. गतरेव माडखोलकर नावाच्या पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारलेला होता की हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार का मराठ्यांचा होणार? त्यावेळी यशवंतराव चव्हाण म्हणाले की हा महाराष्ट्र मराठींचा होणार. अरे महाराष्ट्र वरबाडून खाल्ला या लोकांनी आणि कारखान्याची बात करतात. कुठल्या धनगराचा कारखाना आहे? योगेश केदार, दाखवा मला. काय बाता करता तुम्ही? एक धनगराचा खासदार देशाच्या संसदेत निवडून जाऊ शकला नाही. तुम्ही काय बोलता माळी, धनगर, वंजारी? अरे गावागाड्यामध्ये
अरे कुणाच्या हातात आहे कोऑपरेटिव्ह सेक्टर? अरे सुतार कामगार नाही मग आरक्षण. नाही, योगेशजी एक मुद्दा प्लीज. मंत्रिपदवीला पोटदुखी कशाला झाली? नाही योगेशजी, मुद्दा सुद्धा हा आहे की जर एक भुजबळ मंत्री म्हणून तिथं प्रतिनिधित्व करता, प्रत्येक समाजाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे ना. त्या समाजाच्या महत्वाकांक्षा असतात ते असलं पाहिजे. मग भुजबळांना तिथं मंत्रीच घ्यायचं नाही, ओबीसीचा मंत्रीच असलं नाही पाहिजे, ही भूमिका कितपत योग्य आहे? नाही, आम्ही अजिबात आतापर्यंत मराठा समाजाने सकल मराठा समाज म्हणून असं छगनराव भुजबळांनी मंत्री होऊच नये अशी भूमिका घेतलेली नाही. पण मराठा समाजाचे काही प्रश्न आहेत ना. आम्ही जसं नेहमी म्हणायला लागलेलो आहे, जसं आता लक्ष्मणराव हाके म्हणाले की बाबा ते प्रतिनिधित्वाचा विषय वगैरे, काही मोजके ओबीसीतले असतील आता पुढे मोठे नेते झाले भुजबळांसारखे वगैरे, पण मराठा समाजातल्या सुद्धा काहीच मोजक्या लोकांनी आतापर्यंत आरक्षणाच्या व्यतिरिक्त लाटलंय. आम्ही कुठं म्हणतो ह्या 100-150 घराण्यांच्या आम्ही त्यांचं हे आहे, आम्ही म्हणतोय गरीब मराठ्याला आरक्षण द्या. कशाला सरसकट मागताय तुम्ही? ओ लक्ष्मणराव, आता आहे का पश्चिम महाराष्ट्र, लक्ष्मणराव तुम्हाला पश्चिम महाराष्ट्र, अहो आम्ही काय म्हणतो तुम्ही ऐका माझं पूर्ण. उत्तर महाराष्ट्र, आज मराठा कुणबी म्हणून ओबीसी आरक्षणात आहे. मराठवाड्यातलाच मराठा जर काय कुणबी आरक्षणापासून लांब असेल तरी सुद्धा 47,000 नोंदी मराठवाड्यात सापडलेल्या आहेत. 1.5 लाख आता मराठवाड्यातले मराठे सुद्धा कुणबी म्हणून ओबीसीत गेलेले आहेत. माझं तुम्हाला असं म्हणणं आहे की असं आरक्षण नको किंवा हो याचाच वाद घालण्यापेक्षा भुजबळ साहेबांनी मराठवाड्यातल्या मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळालं तर हरकत नाही, कुणबी मिळालं तर हरकत नाही असं म्हणावं. आमचे नेते सुद्धा भुजबळ साहेब आता डिक्लेअर करतो, चला मनोज जरांगे पाटील सुद्धा एक पाऊल मागे येतील. फक्त भुजबळ साहेबांनी द्वेष करायचं बंद करावं, ओबीसी मध्ये मराठ्यांचा सुद्धा हक्क आहे हे मान्य करावं. आणि आम्ही सुद्धा आमचा नेता मानतो. असं आहे ब्राह्मण कुटुंबियांना तुम्ही देणार का आरक्षण? एक मिनिट लक्ष्मणजी थांबा, गंगाधरजींना बोलू द्या. नोंदी कुलकर्णींच्या पण आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाला असलेला विरोध भुजबळांनी सोडावा. आमचं काही म्हणणं नाही. अजून भुजबळांसोबत हाकेला मंत्री करा, अजून कुणाला घ्यायचे ओबीसीचे 10 मंत्री नाही, तुमच्या मनोज जरांगेला करा, मुख्यमंत्री करा जरांगेला. भुजबळाबद्दल सुद्धा मराठा समाजाला तुमच्या भुजबळांना मराठ्यांनी निवडून दिलंय तिथं. अरे महाराष्ट्रात मराठा समाज एकही मंत्री नाही त्याला निवडून देतोय. पोटात दुखतं का? अरे तुम्ही काय तुमच्या पोटात तुमच्या पोटात दुखतं काय? धनगराचा मंत्री झाला तर अडचण काय तुमची? आरक्षणाला विरोध नाही, एक जण बोला ना प्लीज, एक जण बोला. आपण संवेदनशील विषयावर बोलतोय, एक जण बोला. लक्ष्मणरावांनी गृहमंत्री व्हावं अशी आमची सदिच्छा आहे. शेंडके साहेबांनी आणि भुजबळ साहेबांनी समाजाचा लक्ष्मणरावांना पाठिंबा आहे, पण मराठा समाजाला लक्ष्मणरावांनी विरोध करणं बंद करावं. आरक्षणाला विरोध तुम्ही घ्या ना. काय तुम्हाला मंत्रिपद घ्यायचे, सरकारकडून काय योजना घ्यायच्यात, ओबीसी बांधवाला घ्या ना. आमचा कुठे विरोध आहे? नाही दिले तर काही बसवणार आहोत आम्ही. आमच्या आरक्षणाला मी दोघांनाही थांबवतोय. आपल्या सोबत आता या चर्चेमध्ये प्रकाश शेंडगे ओबीसी नेते जोडले गेले आहेत. प्रकाशजी, कुठल्याही नेत्याला आमचा विरोध नाही, ठीक आहे प्रकाशजी. विरोध करेल ज्या प्रकारे भुजबळांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यांची मंत्रिमंडळात एंट्री झाली, लागलीच त्याला विरोध कडाडून होऊ लागलेला आहे. या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता? हे आता स्वतंत्र मंत्रिमंडळ विस्तार केला गेला एकट्यासाठी, या सगळ्यातनं त्याचे जे सामाजिक परिणाम जे जाणवू शकत होते ते जाणवावेत म्हणूनच हे केलं गेलं तर नाही ना, अशी पण शंका आहे. कसं आहे, भुजबळ साहेब अगदी गेल्या 35-40 वर्षापासून सतत आपण पाहिलं तर शरद पवारांच्या नेतृत्वाखाली त्यांचं नेतृत्व फुललं आणि त्यांनी सुद्धा पूर्णपणे अगदी ताकदीनिशी जीवानिशी त्यांनी पवार साहेबांच्या सोबत राहिले. हे फॅक्ट सगळ्यांना माहिती आहे. त्यावेळी छगन भुजबळ साहेबांनी कधी आम्ही मराठा समाज नेत्यांच्या आधिपत्याखाली आहे किंवा हे आपलं कधी इतक्या वर्षात कधी हा विषय नव्हता तुम्ही. आज भुजबळ साहेबांचा विषय तो निर्माण झालेला आहे की मागच्या निवडणुकीमध्ये म्हणजे इतकं ओबीसीचं वातावरण चांगलं हे होतं ना, ओबीसीचा त्यांच्या नेत्याचा वापर करून घेतला आणि निवडणूक झाल्यानंतर मात्र शपथविधी वेळेची पाळी आल्यानंतर त्यांना सोयीस्कररित्या त्यांना बाजूला सारलं, त्यांना डच्चू दिला मंत्रिमंडळातून. त्यामुळे ओबीसी समाजामध्ये प्रचंड मोठी नाराजी निर्माण झाली होती. आता आज निवडणुकीच्या तोंडावरती आता दुसऱ्या निवडणूक आलेल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, त्याच्या निवडणुकीच्या तोंडावरती परत आता शपथविधी होतो आहे.
वास्तवात आम्ही त्याचं स्वागत करतोय, आम्ही अभिनंदन करतोय, आम्ही सरकारचं अभिनंदन केलेलं आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की हा ओबीसीचा नेता आतापर्यंत गेल्या 30 वर्षामध्ये प्रत्येक मंत्रिमंडळ कॅबिनेट मीटिंग मध्ये ओबीसीची बाजू लावून होणार हा नेता आता फक्त निवडणुकीपुरता वापरासाठी तर गेलेला नाही का, अशी पण एक शंका जी आहे ती ओबीसीच्या सगळ्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये येत आहे. तर मला वाटते की आता अजितदादा पवार असतील, फडणवीस साहेब असतील की भुजबळ साहेबांचं जे आहे त्यांचं योग्य स्थान त्यांना कायमस्वरूपी त्यांनी द्यावं. त्यांचं सरकार आहे तोपर्यंत फक्त प्रकाशजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत बसून भुजबळ ओबीसी अजेंडा राबवतात, भुजबळ ओबीसींची बाजू लावून धरतात म्हणून ते नको तिथं असं आहे की ते मराठा समाजाला विरोध करतायत म्हणून नको आहे तिथं? नाही बघा, भुजबळ साहेबांचा मराठा समाजाला विरोध केला मला तर काही आठवत नाही त्यांनी मराठा समाजाला विरोध केला. शेंडगे साहेब, तुम्ही मराठा आरक्षणाला ज्यांनी विरोध केला 50% वरच्या इंदापूरला त्या वकिलाचा सत्कार केला तुम्ही आणि भुजबळ साहेबांनी. एक जण आपण बोलूया. एक जण गंगाधर भाऊ येतो मी तुमच्याकडे. मला तुम्हाला आठवण करून द्यायची आहे, तुम्ही तिथे 50% वरच्या आरक्षणासाठी ज्यांनी गंगाधरजी त्यांचं पूर्ण होऊ द्या, मी येतो तुमच्याकडे. त्यांचं पूर्ण होऊ द्या. ते आरक्षण घालवणाऱ्या वकिलाचा सत्कार तुम्ही इंदापूरला केला का नाही? ठीक आहे गंगाधरजी, कळला तुमचा मुद्दा कळला. मी विचारतो त्यांना प्लीज. शेंडगे साहेब, आमचा ओबीसी प्रवर्गाच्या काही आरक्षणाला विरोधच आहे तुमचा, परंतु वरच्या आरक्षणाला विरोध आहे. नाही, मराठा आरक्षण आम्ही कधीच विरोध केला नाही. उलट मी मराठा समाजाला 50%च्या विरुद्ध वेगळं आरक्षण मिळावं म्हणून मी स्वतः कोल्हापूरमध्ये जाऊन भाषण करून पाठिंबा दिलेला आहे. आम्ही मराठा समाजाच्या आरक्षण विरोध केला नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे सगळ्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्याला की हे गरीब समाज ओबीसीचं ते 27% आरक्षण आहे. असं काय करताय? ज्येष्ठ नेत्याला शोभत नाही असं खोटं बोलणं. सत्ताधारी आहात तुम्ही, सत्ताधारी आहात, मंत्रीपद आहे, मुख्यमंत्रीपद आहे तुमच्याकडे, इतकी वर्ष सत्ता आहे, तुम्ही वेगळं आरक्षण घ्या, आमचं काही म्हणणं नाहीये. फक्त एवढं आमचं म्हणणं आहे की हे पाठवले त्यांना पैसे देऊन आर्थिक. ठीक आहे मी थांबवतोय तुम्हाला. मला लक्ष्मण हाके काळकुटेजी आता तुम्हीच बोला, बाकी सगळ्यांना मी थांबवतो जेणेकरून तुमचं काय म्हणणं आहे ते कळू देत. योगेशजी थांबा. गंगाधरजी तुमचं म्हणणं एकदा काय ते सांगा. लक्ष्मणरावने ते उत्तर द्यावं की योगेशजी गंगाधरजींना बोलू द्या. आमचा ओबीसी समाजाला किंवा भुजबळ साहेबांच्या मंत्रिपदाला विरोध नाही, उलट या शेंडगे साहेबाला मंत्री करा, अजून 10 मंत्री करा. परंतु मराठा आरक्षणाला भुजबळांचा विरोध आहे, शेंडगे साहेबांचा सुद्धा विरोध आहे. 50%च्या आतल्या आरक्षणालाही त्यांनी विरोध केलेला आहे आणि 50%च्या वरचं आरक्षण ज्यावेळेस दिलं गेलं फडणवीस साहेबांकडून आणि महाविकास आघाडी सरकारकडून, तर ह्यांनीच वकील पाठवले भुजबळ साहेबांनी त्यांनी. आणि ते आरक्षण गेल्यानंतर आता इंदापूरला ज्यावेळेस सभा झाली, आमच्या आरक्षणाच्या विरोधात जेव्हा सभा झाली तेव्हा शेंडगे साहेबांनी आणि भुजबळ साहेबांनी त्या वकिलाचा सत्कार केला ज्यांनी आरक्षण घालवलं. त्याचा आमच्याकडे फुटेज आहेत, पाहिजे तर आता हा कार्यक्रम संपल्यावर विलासजी आपल्याला देतो. आमचं एवढंच म्हणणं आहे, मराठा आरक्षणाला विरोध करू नका. आमचा तुमच्या कुठल्या जातीला ओबीसीला काय सवलती देतात त्याला विरोध नाही, परंतु मग आता तुमची काय भूमिका असणार आहे? अजितदादांनी तर आज भुजबळांना एंट्री दिली. 50%च्या आत कुणाला द्यायचं आणि वरी कुणाला द्यायचं ते अजितदादांनी आज त्यांना तुमचा विरोध असताना सुद्धा एंट्री दिली ना त्यांना. आता काय तुमची भूमिका आहे? बघा विलास सर, एक महत्वाचा प्रश्न मला लक्ष्मणरावकडे जाणून घ्यायचा आहे, प्रकाश अण्णांकडे जाणून घ्यायचा आहे. बाकीचे वाद सगळे किरकोळ आहेत. या लोकांचं असं म्हणणं असते की मराठा समाजातले काही लोक जास्त मंत्री झाले, म्हणजे 5-7 मंत्री झाले, बरोबर आहे, मुख्यमंत्री झाले म्हणून आतापर्यंत मराठा समाज पोढारला असं हे म्हणतात. आज घडीला देशामध्ये नरेंद्र मोदीजी ओबीसीचे आहेत, ते पंतप्रधान झाले, मग याचा अर्थ सगळे ओबीसी पोढारले का? जर महाराष्ट्रातले काही मोजके ते पण पाहुणे रावळे हे मराठे मुख्यमंत्री सगळा मराठा पोढारला मला. हो येतो. बोला तुम्ही सलग बोला. योगेशजी तुम्ही सलग बोला. माझं म्हणणं असं आहे की ह्या लोकांचा नेहमी आक्षेप आहे की काही उच्च वर्णातले आमच्या मराठा समाजातले सुद्धा काही मोजक्या घराण्यांकडे कारखाने असतील, काही लोकांकडे बँक असतील, काही मोजके म्हणतोय बरं ओबीसी मधल्या अनेक जातींच्या लोकांकडे ते सगळं आहे, पण हे मुख्यमंत्री जास्त झाले म्हणतात. शरद पवार साहेबांचा कार्यकाळ किती राहिला हो? तुम्ही विचार करा. 4 वेळेस राहिले, पण वर्ष 2 वर्ष याच्यावरती काय राहिले का? त्याच्यानंतर विलासरावला सुद्धा कुणाच मराठा नेत्याला यशवंतराव सोडले तर 5 वर्षाचा सलग कार्यकाळ वापरता आला नाही आणि एकाही मराठा मुख्यमंत्र्यानं
मराठ्यांच्या हिताचा निर्णय घेतलेला नाही. मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा लाभ थेट देता येत असताना सुद्धा शरद पवारांनी आमच्या पोटावर पाय मारलेला आहे मंडल कमिशनच्या वेळेस. मराठे का बरं पात्र नव्हते हो, ह्यांनी सांगावं. ठीक आहे, मी विचारतो आता तुम्ही त्यांच्यामध्ये बोलू नका, मी त्यांना थांबवलं होतं. गंगाधरजी तुम्ही पण बोलू नका. त्याचं काय होतं, प्रेक्षकांपर्यंत कोण काय बोलतंय हे कळणार नाही. हा लक्ष्मणजी तुम्ही त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्या, पण माझा एक प्रश्न त्याच्यामध्ये आहे, भुजबळांना मंत्रिपद दिल्यानं काय साधलं जाईल? हे बघा, विषय असा आहे, आता योगेश केदारांनी सांगितलं की ओबीसीचा मुख्यमंत्री कोण, नरेंद्र मोदी आहेत. याच योगेश केदारांना मी सांगू इच्छितो की देशाच्या राष्ट्रपती मुर्मू मॅडम आहेत, आणि मुर्मू मॅडम असताना एसटी फक्त महाराष्ट्रापुरता आपण विचार करू, एससी आणि एसटीचा 746 कोटी रुपयाचा निधी अजितदादा पवारांनी लाडक्या बहीण योजनेकडे कायद्याचं बंधन असताना सुद्धा वळवला. विलासजी, अजून एक ज्ञानात भर घालतो ह्या योगेश केदारांच्या की 50 ते 60% ओबीसी काहीतरी तांत्रिक कारणामुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. लक्ष्मण, अजित पवारांनी दिलेलं मंत्रिपद यांना चालले लक्ष्मणरावला. अजितदादांनी आज भुजबळ साहेबांना जे काही मंत्रिपद दिले त्या आता आरोप करायला ना अजितदादांवर की निधी वळवला एससी एसटीचा वगैरे, तर तेच मंत्रिपद चालतंय. ह्याने छगन भुजबळ साहेबांनी लाथ मारायला पाहिजे होती. अरे एससी आणि एसटीचं आरक्षण काय हक्काचे पैसे अजितदादांनी लाडक्या बहिणीकडे वळवले, मी मंत्रिपद घेणार नाही असं भुजबळ साहेबांनी म्हणायला पाहिजे होतं. लक्ष्मणराव हाकेर साहेबांना आता एक लक्षात आलं पाहिजे की राजकारणामध्ये तुम्ही त्या पदावर राहा. भुजबळ साहेबांना आजही आमच्या मराठा समाजाच्या शुभेच्छा आहेत, त्यांच्यासोबत आम्ही काम करू. फक्त आमची त्यांना विनंती आहे, तुम्ही जेवढं उत्तर भारतीयांच्यावर प्रेम करायला ओबीसींच्यावर, तुम्हाला राष्ट्रीय नेता बनायचा असेल सगळं ठीक आहे, पण ह्या महाराष्ट्रातला आज जवळपास 70-80% जो काही भूभाग बघितला तर सगळा मराठा कुणबी म्हणून ओबीसी आरक्षणात आहे. फक्त मराठवाड्यातल्या काही लोकांचा प्रश्न आहे. तेवढ्यावर जर भुजबळ साहेबांना माझे हात जोडून विनंती आहे विलासदादा तुमच्या माध्यमातून, तुमचे पण झालेच ना आता नेते, अख्खा मराठा समाज ओबीसी मध्ये आला तर ओबीसीचे नेते पण झाले ना, भुजबळ साहेब त्यांचे पण नेते. आमचे नेते छगन भुजबळ साहेब, छगन भुजबळ तुम आगे बढो, मराठा समाज. लक्ष्मण हाके आले, आपण पुन्हा त्यांच्याकडे जाऊयात. लक्ष्मणजी तुमचं पूर्ण करा. हे बघा, मला एक सांगा, मुर्मू मॅडम राष्ट्रपती झाल्या म्हणजे एसटीचं आरक्षण काढायचं का हो यांच्या दाव्याप्रमाणे? विषय असा आहे, मग एक मुख्यमंत्री झाले, थांबा एक मिनिट, खूप बोलता येतं. नाही, योगेशजींचा एक मुद्दा आहे, जर एससी एसटीचे एवढे पैसे अजितदादाने हे केले तर मग त्या अजितदादांनी दिलेलं मंत्रिपद कसं चालतं असं त्यांचं म्हणणं आहे. एक मिनिट मला सांगा विलासजी, महाराष्ट्राचं आतापर्यंतचं बजेट काढलं ना, बजेट वर्षाचं, तर अर्ध्या लोकसंख्येहून जास्त असणाऱ्या ओबीसीच्या सामाजिक न्यायाच्या योजनांसाठी या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये 1% बजेटरी तरतूद आहे. दावा आहे माझा, मुख्यमंत्र्यांच्या कुठल्याही सचिवाला पाठवा माझ्याकडं, आणि जाहीर चर्चा तुमच्या मीडियाच्या. आणि माळी धनगर वंजाऱ्यांनी खाल्लं, माळी धनगर काय खाल्लं, काय 1% बजेट उन पुरं, मी जबाबदारीने बोलतोय. 1% बजेट, अरे यांचा कारखाना बंद पडला ना, काय पाहिजे? तुम्ही सरकार कोण मागून घ्या ना बजेट, आम्ही कुठे घेतोयच ना मग. अरे ही अशी सडकी मानसिकता असल्यानंतर यार. बोला. मला सांगा विलासजी, या महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाचा दावा असतो की यांनी आमच्यावर अन्याय केला. अरे या महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी या महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणेतर चळवळ निर्माण झाली. ब्राह्मणांची भीती आम्हा बहुजनांना घातली, बहुजन म्हणून कॉन्सेप्ट या महाराष्ट्रात आला, आणि महाराष्ट्र मात्र ओरबाडून यांनी खाल्ला. आणि म्हणे माळी धनगर वंजाऱ्यांनी खाल्लं, माळी धनगर वंजाऱ्यांनी खाल्लं. अरे तुम्ही महाराष्ट्र लुटून खाल्ला, त्याबद्दल का बोलत नाही तुम्ही? कोण आहेत आमदार? लुटला त्याला बोला ना, मग त्यांनाच बोलतो ना आम्ही, त्यांनाच बोलतो ना. 12 मुख्यमंत्री कसे काय एका समाजाचे असू शकतात, आणि त्यांनाच पुन्हा ओबीसीचं आरक्षण पाहिजे. हे मी याच्याशी सहमत आहे, मी याच्याशी पूर्ण सहमत आहे. यांनी म्हणायचं तुम्ही खाल्लं, त्यांनी म्हणायचं तुम्ही खाल्लं नाही, हे खाणारे दुसरेच होते, लक्षात घ्या. लक्ष्मणराव तुमच्याही लक्षात घ्या. एक मिनिट, गंगाधरजी हा, योगेशजी बोला. सगळ्यांच्या एक लक्षात मुद्दा आणून देतो की मराठा समाजातले काही आमदार झाले, मंत्री झाले. महाराष्ट्रामध्ये धनगर आणि मराठे म्हणजे जे कुणबी आणि मराठे, धनगर, माळे ह्या लोकांकडे सगळ्यात जास्त जमिनी होत्या स्वातंत्र्य झाल्यानंतर. लँड सिलिंग ऍक्ट आणला ह्या महाराष्ट्रातल्या ह्या मराठ्याच्या नेत्याने आणला.
जे गरीब मराठे आज भरडले गेले आहेत, मराठ्यांच्या जमिनी सगळ्या हिरावून गेल्या तुमच्या सहित. आज ओबीसी मध्ये लक्ष्मण ऐका ना, आज एक मिनिट लक्ष्मणजी त्यांचं पूर्ण होऊ द्या. बाहेर आणि लक्ष्मण हाके आरक्षण आतमध्ये आमचं तुमचं एकच नुकसान झालंय. तुम्ही आतमध्ये आम्ही बाहेर. काय कसं काय मंगेशजी गावगाड्यामध्ये त्यांचं येतो मंगेशजी येतो. गावगाड्यामध्ये भाषा बोलताय तुम्ही? माझी विनंती आहे तुम्हाला, माझी अरे विनंती आहे. उपजाऊ जमिनी गोरगरीब तुमच्या मराठ्याला मालकीच्या, आरक्षणाच्या बाहेर शेकडो ठेवलं गेलेलं एकरानं आहे. जमिनी तुमच्या मालकाच्या, कोऑपरेटिव्ह कोणाच्या? सेक्टर तुमच्या ताब्यामध्ये, काय कारखान्यांपैकी 90% कारखाने तुमचे. अरे आमचे कारखाने कुठे? त्या बँकेचे अध्यक्ष तुमचे आणि तुम्ही आम्हाला सांगता काय? कारखान्यावर निव्वळ मराठ्याची काम कुणाच्या जमिनी आहे? फेरवाटप करा सगळ्या गोष्टींचा, सगळ्या गोष्टींचा. मी तिघांनाही थांबवतोय. फेरवाटप करा. मी एक प्लीज एक जण मला मंगेश ससाने यांच्याकडे जायचंय. मराठ्याच्या प्लीज मी तिघांनाही थांबवतो. प्लीज मला या चर्चेमध्ये मंगेश ससाणे यांना आणू द्या, कारण त्यांचा संपर्क तुटला होता, ते आपल्यासोबत नव्हते. मंगेशजी, मांडणी अशी केली जाते की केवळ एका भुजबळ साहेबांना तिथं मंत्रिपद दिलं म्हणजे काय ओबीसींचा सगळा उद्धार झाला का, अशी मांडणी एका बाजूला केली जाते. दुसरं, ते राजकीय प्रतिनिधित्व मिळालं तरच आमच्यासाठी भांडणारा तिथं कोणीतरी असेल, अशी मांडणी केली जाते. राजकीय प्रतिनिधित्व हे किती महत्त्वाचं आहे आणि ओबीसींचं हे राजकीय प्रतिनिधित्व त्यांना न्याय मिळवून देऊ शकेल का? नाही, नक्कीच. भुजबळ साहेबांना मंत्रिपद दिलं म्हणजे ओबीसींना न्याय दिला का, तर या प्रश्नावर उत्तर असं आहे की फक्त नावाने आणि जातीच्या दाखल्याने ओबीसी असणं गरजेचं नाहीये, तर कर्माने आणि तुम्ही जिथं तुमच्या सभागृहामध्ये असेल किंवा कॅबिनेटमध्ये असेल, ते भुजबळ साहेबांनी ओबीसी वर जे काय बालंट येत होतं, त्या सगळे सोयरे सारखा मनोज जरांगेच्या सुपीक डोक्यातनं आलेला तो जो कुठला JR होता आणि यांनी SC ST आणि ओबीसीच्या आरक्षणाची वाताहत होणार होती, त्या विरुद्ध भुजबळ साहेबांनी तिथं कॅबिनेट मध्ये बसून तिथं विरोध केला होता. त्यामुळं आम्ही सर्व महाराष्ट्रामधील 6 कोटी जनतेचा थांबा काळ कुठे जरांगेचे आले होते तिथं. हा काळकुटेजी नाही थांबा ना. त्यामुळं काळकुटेजी असा थांबा. हा गंगाधरजी प्लीज गंगाधरजी त्यांचं म्हणणं पूर्ण होतं, ते नव्हते चर्चेमध्ये. ओबीसीच्या आरक्षणासाठी मंडल आयोग लागू करण्यासाठी भारतभर ज्यांनी ओबीसीचं नेतृत्व केलं 93 सालापासून, या भुजबळ साहेबांनी ओबीसीच्या विविध प्रश्नांसाठी, मग राजकीय आरक्षण असेल, त्याच्यानंतर पदोन्नतीमध्ये असेल, विविध योजना असतील, हॉस्टेल्स असतील, स्कॉलरशिप असतील, यासाठी भुजबळ साहेबांनी जो संघर्ष केलेला आहे, त्यामुळे आम्ही त्यांना नेता मानतो. आणि राहिला विषय राजकीय प्रतिनिधित्वाचा, जर न्याय देऊ शकता का, तर आपण बघू शकता की सारथीचं ऑफिस पुण्यामधलं बघा, ते डेक्कनच्या इथं 1 कोटी रुपये गुंठा आहे, अशा ठिकाणी चकचकीत काचेची बिल्डिंग आहे. आणि महाज्योतीचं ऑफिस त्या येरवड्याला 1000 स्क्वेअर फूटचं पण नसेल. किती हॉस्टेल सारथीच्या अंतर्गत चालू झाली आणि किती हॉस्टेल महाज्योतीची चालू झाली, तर याच्यामधनं आपल्याला दिसून येईल ना. याच्यामधून आमचं तेच आहे, पुणे हे विद्येचं माहेरघर आहे आणि आमचं महाज्योती नागपूरला नेली जाते. त्यामुळे जर राजकीय नेतृत्व नसेल, आम्हाला एक जण प्लीज. केदारजी आता सत्तेच्या चाव्या अजितदादांच्या खिशात आहेत, त्यामुळे ते आम्हाला निधी देताना घेतात. त्यामुळे सत्तेमध्ये ओबीसीचा माणूस असणं हे खूप गरजेचं आहे, कारण की सत्तेशिवाय शहाणपणा नाही, सत्तेशिवाय निधी नाही, सत्तेशिवाय योजना नाही. हे सारथी आणि महाज्योतीमध्ये जो दुजाभाव केला जातोय ना, त्यातनं दिसून येतंय. याचा वाटलं तर योगेशजी तुम्ही अभ्यास करा. सारथीची बिल्डिंग होती, महाज्योतीला काय कुठं घोडा अडलंय का? मी विचारतो मंगेशजी, आता तुम्ही मध्ये बोलू नका. एक जण योगेशजी, मी याच्या आधी पण म्हणालो ना, आता पुन्हा तोच सवाल आहे माझा. या इथल्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक समाजाला त्याचं प्रतिनिधित्व, लोकप्रतिनिधित्व हवं असतं. मंत्रिमंडळामध्ये बाकीचे सुद्धा नेते आहेत, पण ओबीसींचा आवाज बुलंद करणारे नेते म्हणून भुजबळ आहेत. आणि भुजबळांना जर तिथं ती संधी मिळत असेल, ते वोकल नेते तिथे येत असतील, तर मग त्याला विरोध करण्यात काय अर्थ आहे? कारण ते त्या समाजाचा जो आवाज आहे, जसं बाबासाहेबांची भूमिका काय होती की राखीव मतदारसंघ कशासाठी हवे होते, त्याच गोष्टीसाठी हवे होते ना, मग हा विरोध का? सर, मी अजूनही आपल्याला सगळ्या महाराष्ट्राला मी समोर आणू इच्छितो की आमचा मराठा समाज हा भुजबळ साहेबांना व्यक्तिशः विरोध करत नाही. आज ही देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये अनेक ओबीसी आहेत, ते ओबीसीचं तेही प्रतिनिधित्व करायला लागलेले आहेत.
आज आपण त्यांचंही महत्व कमी करून चालणार नाही. माझं असं म्हणणं आहे, भुजबळ साहेबांना सुद्धा आम्ही विरोध करत नाही. मी मगाशी म्हणालो, आताही परत बोलतो की छगनराव भुजबळ साहेबांनी मराठा समाज जो आता थोडका राहिला, जो गरीब मराठा आहे, जो वंचित मराठा आहे, जो आकांक्षित मराठा आहे, जो गरजवंत मराठा आहे, अशा मराठ्याच्या ताटात फक्त पाय टाकू नये, अशा मराठ्याच्या ताटात फक्त माती कालवू नये. मग एवढीच विनंती अपेक्षा आहे. तुम्ही आमच्या मराठवाड्यातल्या मराठ्यांना ओबीसी मधल्या ज्या काही कुणबी नोंदीच्या अनुषंगाने आरक्षणाला पाठिंबा द्या. मी आज मराठा समाजाच्या वतीने जाहीर करतो की भुजबळ साहेब हे आमचे नेते असतील. भुजबळ साहेब हे आमच्या मराठा समाजाचे वेगळे नाहीत. आपण सगळे बहुजन एकत्र आहोत. शाहू महाराजांनी आरक्षण दिलं त्यावेळेस तुम्हाला सगळ्या कुणाला वेगळं काढलं नाही हो. मराठ्याकडे ज्यावेळेस सत्ता असते की नाही त्यावेळेस कुणाला विरोध करीत नाहीत. आज आम्हाला तुम्ही विरोध करताय का म्हणून विरोध करताय, का म्हणून ह्या लोकांनी छगन भुजबळांनी विरोध करावा गरीब मराठ्यांना. आमचा विरोध फक्त तेवढाच आहे, भुजबळ साहेबांनी मंत्रिमंडळात राहून मराठ्यांच्या एकदाही शाहू महाराजांचा फोटो वापरला नाही तुम्ही, एकदाही बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो वापरला नाही तुम्ही. अरे काय अधिकार आहे तुम्हाला शाहू महाराजांचं नाव घ्यायचा? काय अधिकार आहे योगेश केदार? काय अधिकार आहे तुम्हाला शाहू महाराजांचं नाव घ्यायचा? अरे एका बॅनरवर शाहू महाराजांचं सांगा आम्हाला शाहू महाराजांचं नाव घ्यायला का नाही? काय समतेचं तत्व तुम्हाला माहिती आहे? अरे शाहू महाराजांचा फोटो वापरला का तुम्ही? काय शाहू महाराजांचं नाव घ्यायचं काय अधिकार आहे तुम्हाला? तुम्हाला काय अधिकार आहे शाहू महाराजांचं नाव घ्यायचा? शाहू महाराजांचं नाव घ्यायचं तुम्हाला काय अधिकार? अरे नाव घ्या म्हणाला आम्ही कशाला बोलताय तुम्ही? काय माहितीये समतेचं तत्व? काय माहितीये रिझर्वेशन पॉलिसी तुम्हाला? यशवंतराव चव्हाणांनी मराठ्याला आरक्षण दिलं? एक जण मराठ्याला आरक्षण दिलं का? नाही दिलं. मराठ्याला आरक्षण दिलं का? नाही दिलं. नाही दिलं. फक्त आरक्षण कोणी लागू केलंय? काय माहितीये तुम्हाला रिझर्वेशन पॉलिसी? नाही आरक्षणाची चर्चा नाहीये ही. आपण छगन भुजबळांवर चर्चा करतोय. प्लीज मंगेशजी तुम्ही बोला. योगेशजी प्लीज हा मंगेशजी बोला. आता शाहू महाराजांचं नाव घेतलं. शाहू महाराजांचे विचार काय होते? सर्वच घटकातील सर्व घटकातील जाती पंथांना सर्वांना व्यवस्थित तिथं प्रतिनिधित्व मिळलं पाहिजे. आणि त्यांचेच वंशज संभाजी महाराज ते या जातीवादी मनोज जरांगेच्या तिथं त्या स्टेज शेअर करून तिथं म्हणतात ते, आणि ओबीसी नेत्यांना ते तिथं धमक्या देतात, ते इशारे देतात. ते वेगळं 10% योगेशजी केदार तुम्ही म्हणताय की आमचा विरोध नाहीये, मग वेगळं 10% दिलेलं ते तुम्ही का नाही स्वागत करत? का फक्त कलह निर्माण करण्यासाठी अशा भूमिका घेतात? का असं करताय? 10% ईडब्ल्यूएस आबाधित आहे, 10% एससीबीसी आबाधित आहे, त्याच्यातनं आमचे मराठा बंधू तरुण फायदा घेतात ते शिक्षणाचा, नोकरीचा. आणि मग तुम्हाला का बरं ओबीसीचे कुणबे दाखल्यांनीच घुसायचे? मग ओबीसीला काहीच नाही मिळलं पाहिजे का? 450 जातीतला हा समाज 27% आरक्षण घेतोय. मग तुम्हाला का तिथं त्या गर्दीमध्ये येऊन हा वादविवाद वाढवायचा आहे? सांगा योगेशजी तुम्ही. बोलू का? हा बोला. आता माझा एक मुद्दा, शाहू महाराजांचा नामोल्लेख करून आपण हा मुद्दा समोर आणला. ज्या वेळेला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी 50% आरक्षणाचं दिलं होतं त्यावेळेस मराठ्यांना बाजूला ठेवलं होतं का? अरे आपल्याला बहुजनाला एकत्र करण्याचा माध्यम आहे आरक्षण. अरे बहुजन म्हणून आरक्षण. बहुजन काय? बहुजन दिला का तुम्ही? इतरांना अधिकार दिले का तुम्ही? अरे महाराष्ट्रामध्ये बहुजनांचं नाव मला सांगा अरे या शरदचंद्रजी पवार, भारतीय संविधानाचं एक जण प्लीज मराठ्यांना ओबीसी देता येणार नाही. तुम्ही कलम सांगा मला. तुम्ही मधून आरक्षण देता येणार नाही कलम सांगा. बहुजन काय? बहुजन अरे आज देशात हिंदू लोक म्हणतात मराठा हिंदुत्वानं का पाहिजे? तर पुढे तलवारी घ्यायला मराठे पाहिजे. बहुजनांना मराठा का पाहिजे? ब्राह्मणांचा विरोध मराठा पाहिजे. काय लावलंय? काय लावलंय? तू काय बोलतो? अरे आजके बार झेंडे फडकवणारे होळकर होते. तलवारीची भाषा तू. अरे लक्ष्मण
आरतूर बोलतो काय लक्ष्मण? आम्ही पण तलवार घेतोय, काय सांगतो तू? आरतूर का बोलतो? काय मग सरळ बोल ना, सरळ बोल. नाही प्लीज तुम्ही तलवारी चालवल्या काय? आपल्याला महाराष्ट्र बघतोय, आपण अशा पद्धतीने प्लीज नको बोला. हे योग्य नाही. आपण मुद्द्याचं बोलूया ना, आपण मुद्द्याचं बोललं पाहिजे. ठीक आहे मी माझा वेळ संपला. गंगाधरजींकडे शेवटची कमेंट घेण्यासाठी जातोय. गंगाधरजी, निर्णय झाला, आता छगन भुजबळ हे मंत्रिमंडळात असणार आहेत. तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? त्यांना आमचा भुजबळांना विरोध नाहीये. आमची भूमिका हीच असेल की भुजबळांनी त्या संविधानिक पदावर बसून मराठा आरक्षणाला विरोध करू नये. जे काय मराठा समाजाच्या अनुषंगाने प्रश्न येतील, आरक्षणाचे विषय येतील, त्याला त्यांनी विरोध करू नये. पण मनोज जरांगे पाटील म्हणाले त्याची किंमत मोजावी लागेल. मनोज जरांगे पाटील म्हणाले किंमत मोजावी लागेल. याचा अर्थ काय? नाही, जर विरोध केला तर किंमत मोजावी लागेल असं बोललेत मनोज दादा. मी सुद्धा ऐकलंय. आरक्षणाला विरोध करणे, अंधारातून आमच्यावर वकील पाठवणे, अंधारातून हरकती करणे, मराठा समाजाच्या विरोधात षडयंत्र करणे, विरोध करू नका. घटनेच्या पदावर बसून हे सगळं भुजबळ करतायत म्हणून त्यांना विरोध आहे. त्यांच्या मंत्रिपदाला विरोध नाहीये, त्यांच्या भूमिकेला विरोध आहे. ठीक आहे, भूमिकेला विरोध आहे, मंत्रिपदाला नाही. आज या चर्चेच्या माध्यमातून आपण छगन भुजबळ यांच्या पॉलिटिकल जी एंट्री मंत्रिमंडळामध्ये झाली, आता ही खरं तर या सगळ्यावरून राजकारण तापलं आणि त्याच्याबद्दलच्या तीव्र प्रतिक्रिया येणं स्वाभाविक होतं आणि त्या आज आलेल्या आहेत. त्यांचा मंत्रिमंडळ विस्तारात नाव आल्याच्या नंतर, एंट्री झाल्याच्या नंतर सामान्य प्रेक्षकांना जेव्हा आपण याच्याबद्दलचा प्रश्न विचारला तेव्हा मंत्रिमंडळात आल्यानं सरकारचं बळ वाढेल का, भुजबळ वाढेल का असा प्रश्न आपण विचारला होता. 33% लोकांना वाटतंय होय, तर 67% लोकांना नाही असं वाटतं. कारण छगन भुजबळ यांना होणारा विरोध सुद्धा तितकाच आहे जेवढं त्यांचं समर्थन आहे. या चर्चेमध्ये आपण सगळे आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्द्याच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.